तर महापौर ऋतू तावडे सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। आज जर तुम्हाला इथे पाणी दिसत नाही, झालेले जे नाली सफाई आहे, हिंदमाता, मिलन सबवे, अंधेरी सबवे या ठिकाणी काय परिस्थिती असते आणि हे सगळे भाग सकल आहेत, त्यामुळे हिंदमाताला नेहमी त्रास होतो। मला एवढंच म्हणायचं आहे की आता आम्ही एकदम वॉर फुटिंगवर काम करतोय, प्रशासन काम करतोय, मी या ठिकाणी उभी आहे। विरोधकांनी कोणी असू दे, घरात बसू नये, प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये, रस्त्यावरती उतरा, मुंबईकरांसाठी काम करा। काय आपण ज्या पद्धतीने सांगितलं होतं की झाडांची मेडिकल रिपोर्ट केली चालू आहे, एक झाड देखील कोसळलेलं आहे, मोठ्या प्रमाणात गाडीचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यापुढे कशा पद्धतीने ते मेडिकल रिपोर्ट नाही 113 मी सगळी माहिती घेतलेली आहे। जवळपास 113 ठिकाणी झाडं नाही म्हणता येणार, काही ठिकाणी झाडं तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या, असं सगळं मिळून जर आपण काउंटिंग केलं तर 113 ठिकाणी आहे। त्या फांद्या पडलेल्या आहेत। लगेच आम्ही कोणाची मनुष्य आणि काही हानी कोणाची झालेली नाही आहे, नाही कोणाची गाड्या वगैरे नुकसान झालेलं आहे, पण तिकडे लगेच माणसं पाठवून आम्ही ते कंप्लीट क्लिअर करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। काय 10% पाणी कपात देखील तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता पाऊस सातत्याने पडत, त्यामुळे कशा पद्धतीने पूर्ण पदावर आणण्याचं काम केलं जातं। पाणी कपातीचा विषय आहे 10%। आता पावसाला सुरुवात झालेली आहे, आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी, परंतु तलाव क्षेत्रामध्ये हा चांगल्या पद्धतीने पाऊस पडला तर येणाऱ्या काळामध्ये होणार नाही। तरी पण मी एक जो आढावा घेतला या ठिकाणी, तर जवळपास तुळशी तलावामध्ये 263 मिलीमीटर आणि विहार तलावामध्ये 142 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। बाकी आपला हा निसर्गाचा विषय, तलाव क्षेत्रामध्ये पाऊस पडला तर नक्कीच तिकडचंही पाणी वाढेल, पण आता आपण साठवणीचा जो पाण्याचा साठा आहे त्याचा आपण वापर करतोय, तो ऑगस्ट 15 पर्यंत मुंबईकरांना पुरणार आहे। मुंबई ही चौकशी करते आहे आणि अनेक असे उपाययोजना केल्या तरी नवीन नवीन हॉटस्पॉट हे तयार होतात। भाजप हे 2022 आधी हे सगळं मानायला तयार नव्हती, मात्र ठाकरेंशिवाय पर्याय नाही। पेडणेकर बोलतो, पेडणेकरांना मी आता हेच सांगेल, त्यांच्यावरती तर गाणंही निघालं होतं, मलिष्काने गाणं काढलं होतं, पेडणेकर ताई विसरले असतील या 25 वर्षामध्ये काय मुंबईची त्यांनी तुंबई केली आहे, अख्ख्या मुंबईने पाहिलं आहे। या ठिकाणी 500 कोटीची रस्त्याची कामं निघत होती, तर 500 कोटीची पॉर्टल्सची कामं निघायची एवढी मानसिकता त्यांनी ठेवली होती। आज जर तुम्ही पाहिलं तर 2014 नंतर जो मुंबईचा विकास चालला आहे, जो फुल प्लेजमध्ये, आज तुम्ही बघताय आपण पॉर्टल्सचे 50 कोटीपर्यंत फक्त टेंडर काढलेलं आहे, अर्ध्यापेक्षा आपण निम्म्यावरती आलेलो आहेत। हेच आपल्या कामाचं हे आहे। त्या ठिकाणी पेडणेकर ताईंना सांगा, घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, फील्डवर उतरा आणि काम करा। घरामध्ये बसून पावसाचा आढावा घेता येत नाही, आता ही घरात बसण्याची सवय सोडा, सगळ्यांनीच सोडा आणि बाहेर या आणि काम करा। नहीं, ये देखिए वाटर लॉगिंग यहाँ पे अंधेरी सबवे, मिलन सबवे, अंधेरी सबवे को मैं डिज़ाइन नहीं कर रही हूँ। अंधेरी सबवे की जो सिचुएशन है उसके ऊपर हम लोग काफ़ी कोशिश कर रहे हैं कि वहाँ का पानी कैसे जाना चाहिए, लेकिन अभी मैं जहाँ पे खड़ी हूँ वो हिंदमाता है। एक वक्त था हिंदमाता में, इस वक्त हम खड़े नहीं रह सकते थे। आज आप देखिए पूरा रोड क्लियर है, वॉर फुटिंग पे पूरा काम चालू है। मैं जहाँ पे खड़ी हूँ वहाँ पे पंप भी रिस्टेड, वहाँ पे भी पूरा पंप फुल फ्लेज में चालू है। तो यहाँ पे मुंबई महानगर पालिका प्रशासन, लोक प्रतिनिधि यहाँ पे काम कर रहे हैं, और मैं खुद अभी यहाँ से मैंने जो हिंदमाता से स्टार्ट किया है, अंधेरी सबवे, मिलन सबवे, सब जगह पे जाके मैं पूरी विजिट और दौरा करने वाली हूँ। विपक्ष जो है अभी भी यही कह रहा है, इनफैक्ट हिंदमाता का भी नाम लेकर रित्या ठाकरे ने ट्वीट किया है कि पंप्स लगे हुए हैं पर ठीक से काम नहीं कर रहे हैं। उनको बोलो आओ, आके यहाँ पे देखे, मेरा लाइव फुटेज देखे, मैं हिंदमाता में ही खड़ी हूँ, पंप के यहाँ पे ही खड़ी हूँ, घर पे बैठ के नहीं होता है। मैं वापस एक बार बोल रही हूँ, हमारी किशोरी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.